जर एखाद वेळेला तुम्ही तुमच्या मित्राला म्हटलं की लॉंग ट्रिपवर चल आणि त्याच्याकडे कार असेल, त्याने नक्कीच तुम्हाला हे उत्तर दिलेलं असेल, काय गाडी पाण्यावर चालते का? पेट्रोल कोण भरणार? पण आता मी तुमच्यासाठी एक अशी बातमी घेऊन आलेलो आहे की चक्क पाण्याने कार चालवण्यात आलेली आहे. एका शास्त्रज्ञाने हा कमाल करून दाखवलेला आहे. कोण हा शास्त्रज्ञ आहे आणि काय त्याने हा कमाल केलेला आहे? पाण्यावर नेमकी ही कार कशी चालतीये, किती रेंज आहे, या संपूर्ण प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला पटकन या व्हिडिओमध्ये देणार. नमस्कार, मी श्रेयस पांडे आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. तर इस्रायलचा एक शास्त्रज्ञ आहे, त्याचं नाव आहे अलाउद्दीन कोमेसी. त्याने एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर टाकलेला आहे आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता चांगलाच तुफान व्हायरल होतोय. आणि या व्हिडिओमध्ये या शास्त्रज्ञानं असा दावा केलेला आहे की त्यानं पाण्यावर कार चालवली, पाणी टाकून कार चालवली आहे. इराणी शास्त्रज्ञ आहे हा. त्याचा जो व्हिडिओ आहे सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्याने जे क्लेम केलेलं आहे की पेट्रोल कुठलंही पेट्रोल किंवा त्याच्यामध्ये CNG न टाकता नुसती ही गाडी पाण्यावर चालवण्यात आलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पेट्रोल पंपावर न जाता त्याने आपल्या गार्डनमधून पाईप घेतला आणि त्या गाडीमध्ये पाणी भरायला सुरुवात केलेली आहे. आणि कारचं इंजन हे कसं त्याने बनवलेलं आहे आणि ते कोणत्या तंत्रज्ञानावर चालतं आहे, तर त्यामागचं त्यानं कारण असं दिलं आहे की हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये ते स्प्लिट करतं, त्या दोन्ही याला म्हणजे विभाजन करतं आणि रासायनिक प्रक्रियेवरून कारला एनर्जी मिळते आणि ती कार चालते. म्हणजे H2O हा पाण्याचा फॉर्म्युला आहे, जर तुम्हाला रसायनशास्त्र माहिती असेल तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन याला स्प्लिट करतं आणि त्यातून ऊर्जा क्रिएट करतं आणि ते इंजन कारला पुढे आपल्याला म्हणजे मशीन चालण्यासाठी त्याला प्रोत्साहन मिळतं, असं त्याचं म्हणणं आहे आणि दावा केला आहे. तर ही कारची टाकी कशी आहे? 60 लिटरची टाकी आहे, जी सुमारे 60 लिटर सारख्याच इतर पेट्रोल गाड्यांसारखी असते. डिझेल किंवा इतर कुठलीही त्यामध्ये जर आपण नाही टाकलं, CNG, डिझेल, पेट्रोल काही नाही टाकलं, तर 60 लिटरची ही टाकी, जर 60 लिटर तुम्ही पाणी भरलं तर चक्क 900 किलोमीटरपर्यंत तुम्ही प्रवास करू शकता आणि 10 तास सलग ही गाडी चालू शकते, असा दावा त्यानं केलेला आहे. पाण्यावर चालणारी कार कोणतंही प्रदूषण करत नाही, त्यामुळे प्रदूषणाच्या अनुषंगानं देखील ही अत्यंत महत्त्वाचं संशोधन आपण याला असं म्हणू शकतो. फक्त पाण्याची वाफ या गाडीतून निघते, जसं आपल्या गाडीतून धूर निघतो तसं त्याच्यातून पाण्याची वाफ निघते, जी निसर्गासाठी हानिकारक नाही आहे. त्यामुळे अत्यंत इनोव्हेटिव्ह हा प्रोजेक्ट आहे. खरंच सक्सेसफुल आहे का, याबाबत इतर कंपन्या देखील आता त्यात रस घेतील आणि R&D करतील. त्यानंतर बाजारामध्ये कधीपर्यंत ही कार येते आणि जर ही कार बाजारात आली तर नक्कीच तुम्हाला घ्यायलाही आवडेल का, आणि या संदर्भात ही कार किती रुपयाची असू शकते, या कारची किंमत काय असेल जर आली, आणि कोणती कंपनी बनवेल, याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.